जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय-बी-कॉम सेमिस्टर 4 2024 पॅटर्न म्हणजेच ॲज पर एन-ई-पी 2020 पॅटर्न मधील इंडियन बँकिंग सिस्टीम सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून आपल्याला परीक्षेत चांगले मार्क पडून जातील. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी एस-वाय-बी-कॉमच्या सेमिस्टर 4 मध्ये आहे त्यांना इंडियन बँकिंग सिस्टीम सेकंड हा विषय टोटल नंबर ऑफ क्रेडिट 2 साठी असणार आहे. एकूण या विषयाला 50 मार्क जरी असले तरी इंटरनलला 15 मार्क आणि विद्यापीठाची परीक्षा 35 मार्कांची होणार आहे. तर विद्यापीठाच्या 35 मार्काच्या परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासाचा टाइम अवधी आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्कांची आवश्यकता आहे. या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल एज इंग्लिशमधून येणार आहे. क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे आपण नजर टाकूया. यामध्ये परीक्षेत एकूण 5 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला नंबरचा प्रश्न जो काय आहे तो आपल्याला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असे 4 प्रश्न आहे. या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. ओके. सो इथे तुम्हाला समोर स्क्रीनवर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल. क्वेश्चन नंबर 1 फिल इन दी ब्लँक्स 5 मार्काला असतील. क्वेश्चन नंबर 2 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर 5 राईट शॉर्ट नोट्स असतील. प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला एक शॉर्ट नोट्स अशा 3 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायची. प्रत्येक शॉर्ट नोट्स 5 मार्काला असणार आहे. त्यासाठी एकूण 10 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. त्यासाठी एकूण सर्व मिळून या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप 35 मार्कासाठीचा असणार आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता वन बाय वन तुम्हाला कोणकोणते ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर वाईज विचारले जातील आणि कोणत्या शॉर्ट नोट्स विचारल्या जातील त्याची माहिती या ठिकाणी बघूया. तर पहिला जो काही चॅप्टरचं नाव आहे कमर्शियल अँड कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इंडिया. यामध्ये ब्रॉड क्वेश्चन पहिला विचारला जाऊ शकतो. डिफाईन कमर्शियल बँक, एक्सप्लेन देअर फंक्शन्स इन इंडिया. ओके. म्हणजे कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँक म्हणजे काय आणि व्यापारी बँकेची कार्य आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायची आहे. नेक्स्ट आहे डिस्कस द रोल ऑफ कमर्शियल बँक इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासात व्यापारी बँकाची भूमिका काय आहे ते थोडक्यात स्पष्ट करा. पुढचं आहे भारतीय बँकिंग क्षेत्रातील अलीकडे विलिनीकरण स्पष्ट करा. ज्याला आपण एक्सप्लेन रिसेंट मर्जर अँड कॉन्सॉलिडेशन इन इंडियन बँकिंग सेक्टर असं आपण म्हणतो. 4 नंबर आहे डिस्कस द मेजर चॅलेंजेस फेस बाय कमर्शियल बँक्स इन इंडिया. व्यापारी बँकांसमोरील विविध आव्हाने कोणती ती थोडक्यात स्पष्ट करा. पुढचं आहे एक्सप्लेन मिनिंग, इव्हॅल्युएशन अँड सिग्निफिकन्स ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इंडिया. सहकारी बँकिंगची संकल्पना, विकास आणि महत्त्व स्पष्ट करा किंवा नुसता तुम्हाला महत्त्व सुद्धा स्पष्ट करायला विचारलं जाऊ शकतं. पुढं आहे आर्थिक विकासात सहकारी बँकांची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे एक्सप्लेन द रोल ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. पुढचं आहे डिस्क्राईब द ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्रोग्रेस ऑफ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासन आणि त्यांची प्रगती थोडक्यात स्पष्ट करा. शॉर्ट नोट्सकडे प्रश्न आहे टाइप्स ऑफ कमर्शियल बँक, व्यापारी बँकांचे प्रकार, नंतर एन-पी-ए इन बँकिंग, ओके, नॉन परफॉर्मिंग असेट ज्याला म्हणतो, नंतर सायबर सिक्युरिटीज इन बँक, सायबर सुरक्षा, कोऑपरेटिव्ह बँकिंग स्ट्रक्चर, सहकारी बँकिंगची रचना. हा प्रश्न कदाचित ब्रॉड क्वेश्चनला पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे डी-सी-सी बँक, ज्याला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणतात, ज्याला मराठीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं आपण म्हणतो. नंतर यू-सी-बी, ज्याला आपण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे नागरी सहकारी पतसंस्था किंवा नागरी सहकारी बँका असं आपण म्हणत असतो. ओके. याच्याही व्यतिरिक्त काही शॉर्ट नोट्स असतील तर त्या तुम्ही अभ्यासासाठी तयार करून ठेवा. चॅप्टर नंबर 2 आहे डेव्हलपमेंट बँक्स अँड स्पेशलाइज्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. यावर आधारित ब्रॉड क्वेश्चन आहे. नंबर 1 डिफाईन डेव्हलपमेंट बँक अँड एक्सप्लेन देअर नीड इन द इंडियन फायनान्शियल सिस्टीम. विकास बँका म्हणजे काय आणि विकास बँकेची भारतीय अ, औद्योगिक क्षेत्रात किंवा भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांची गरज काय आहे ती स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे डिस्कस द ऑब्जेक्टिव्ह अँड रोल ऑफ डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया. विकास बँकेचे उद्दिष्ट आणि त्यांची भूमिका थोडक्यात स्पष्ट करा. नेक्स्ट तिसरा एक्सप्लेन द रोल ऑफ डेव्हलपमेंट बँकिंग इन इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक विकासात विकास बँकिंगची भूमिका थोडक्यात स्पष्ट करा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4
अॅनलाइज द फंक्शन्स अँड परफॉर्मन्स ऑफ मेजर डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया. भारतातील प्रमुख विकास बँकेचे कार्य आणि कामगिरी स्पष्ट करा. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे नाबार्ड. एक्सप्लेन द रोल ऑफ नाबार्ड इन रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड म्हणजे काय? नाबार्डची भूमिका स्पष्ट करा. नाबार्डचा फुल फॉर्म पण तुम्ही करून ठेवा. ओके. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नेक्स्ट आहे डिस्कस द रोल ऑफ LIC इन कॅपिटल मार्केट डेव्हलपमेंट. भांडवली बाजाराच्या विकासात LIC ची भूमिका स्पष्ट करा. त्याच्यानंतर एक्सप्लेन द रोल ऑफ जनरल इन्शुरन्स इन कॅपिटल मार्केट. सर्वसाधारण विमा क्षेत्राची भूमिका स्पष्ट करा. नेक्स्ट आहे डिस्कस द रोल ऑफ म्युच्युअल फंड अँड UTI इन कॅपिटल मार्केट डेव्हलपमेंट. म्युच्युअल फंड आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची भूमिका आर्थिक विकासामध्ये स्पष्ट करा किंवा भांडवली बाजारात त्यांची भूमिका स्पष्ट करा असा हा प्रश्न आहे. यामध्ये शॉर्ट नोट्सच्या रिलेटेड नाबार्ड आहे, सिडबी आहे, एक्झिमिन बँक आहे, म्युच्युअल फंड किंवा टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड, ओके, UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, नंतर डेव्हलपमेंट बँक. अजूनही काही महत्वाच्या शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी असू शकतात. पण ब्रॉड क्वेश्चन शॉर्ट नोट्स केल्या तर याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकणार नाही. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 3 बँकिंग सेक्टर रिफॉर्म. यामध्ये पहिला ब्रॉड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द रॅशनल अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ बँकिंग सेक्टर रिफॉर्म इन इंडिया. भारतातील बँकिंग सुधारणा का आवश्यक आहे ते थोडक्यात स्पष्ट करा. महत्वाचा प्रश्न आहे किंवा हे आणखीन पुढचे जे काही 2 प्रश्न दिलेले आहे, यापैकी एक प्रश्न तर डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे डिस्कस द रिकमेंडेशन ऑफ नरसिंह कमिटी फर्स्ट. ओके. नरसिंह समितीच्या नरसिंह समिती 1 च्या शिफारसी स्पष्ट करा. तसंच आहे नरसिंहन समिती 2 च्या शिफारसी स्पष्ट करा. यापैकी कोणताही एक प्रश्न शॉर्ट नोट्सला किंवा ब्रॉड क्वेश्चनला तुम्ही करून ठेवा. चौथा आहे एक्सप्लेन मर्जर अँड ॲक्विजिशन इन इंडियन बँकिंग सेक्टर. बँकिंग क्षेत्रातील विलिनीकरण आणि अधिग्रहण थोडक्यात स्पष्ट करा. हा महत्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड सिग्निफिकन्स ऑफ सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, ज्याला CBDC असं म्हटलं जातं इन इंडिया. केंद्रीय बँकेची डिजिटल चलन संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. आणि लास्ट आहे डिस्कस द बेझल नॉर्म्स अँड देअर इम्पॉर्टन्स इन इंडियन बँकिंग. बेझल निकष आणि त्याचे महत्व थोडक्यात स्पष्ट करा. हा एक प्रश्न एक राहिला. डिस्कस द रोल ऑफ फिनटेक इन इंडियन बँकिंग. ओके. फिनटेकची महत्वाची भूमिका काय आहे भारताच्या विकासामध्ये किंवा भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये फिनटेकची भूमिका काय आहे असा हा प्रश्न आहे. शॉर्ट नोट्स कडे वळूया. शॉर्ट नोट्स आहे पहिली बेझल नॉर्म्स, नंतर आहे फायनान्शियल इन्क्लुजन. हा महत्वाचा आहे. फायनान्शियल इन्क्लुजन आणि फायनान्शियल लिटरसी, ज्याला वित्तीय समावेशन आणि वित्तीय साक्षरता असं म्हटलं जातं. पुढचं आहे मायक्रो फायनान्स, ज्याला मायक्रो फायनान्स त्याला सूक्ष्म अर्थपुरवठा किंवा कर्ज पुरवठा सुद्धा म्हटलं जातं. नंतर आहे डिजिटल पेमेंट. ओके. फिनटेक या बाबतीतही शॉर्ट नोट्स आहे. CBDC, ज्याला केंद्रीय बँकेचे डिजिटल चलन म्हणतात. नंतर प्रायव्हेटलायझेशन इन इंडियन बँकिंग सेक्टर, बँकिंग क्षेत्रातील खाजगीकरण. नंतर सेल्फ हेल्प ग्रुप, ज्याला महिला स्वयंसहायता बचत गट वगैरे आपण असं म्हणतो. सेल्फ हेल्प ग्रुपला स्वयंसहायता गट असं देखील म्हटलं जातं. फायनान्शियल लिटरसीचं मी मगाशीच सांगितलं, वित्तीय साक्षरता. नंतर आहे लोन फॅसिलिटी फॉर स्टार्टअप्स किंवा स्टार्टअपसाठीची कर्ज सुविधा. अशा काही महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे. कृपया ह्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिलेल्या शॉर्ट नोट्स आहे याची काळजी घ्या. याच पद्धतीच्या बाकीच्या ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोटची तयारी आपण आपल्या माध्यमातून करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये जॉइन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.